तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया की जॉन द रिपर टूल कसा वर्क करतो आणि काय त्याचा बेसिक्स आज आपण बघून घेऊया. ओके, तर थोडंसं आधी मी तुम्हाला थिअरी सांगतो आणि मग आपण काही त्याचं नॉर्मल सिंटेक्स वगैरे बघून घेऊया. ओके, तर सर्वात पहिलं तर जॉन द रिपर जो टूल आहे तो पासवर्ड क्रॅकिंगसाठी किंवा हॅशेस क्रॅक करण्यासाठी आपण यूज करतो. ओके, मेनली पासवर्ड जे असतात ते ऍज अ हॅशेस स्टोअर असतात, म्हणून आपण त्याला पासवर्ड क्रॅकिंगसाठी जास्त यूज करतो. ओके, आता जर मी तुम्हाला सांगितलं, आता मी ते वेबसाईट ओपन केली आहे MD5 हॅश जनरेटर. ओके, आता हे MD5 काय आहे तर मित्रांनो, हे जे आहे MD5 हे एक प्रकारचा एक हॅशिंग अल्गोरिदम आहे जे की आपल्या नॉर्मल टेक्स्टला, जसं मी आता एंटर करतो इथे QWERTY सपोज, तर तो MD5 हॅश जनरेटर मध्ये त्याला हॅश मध्ये कन्वर्ट करेल. ओके, आता जसं तुम्ही बघू शकता इकडे MD5 हॅश जनरेटर जे आहे त्यांनी आपल्याला MD5 अल्गोरिदमचा हॅश जनरेट केलेला आहे. आणि अजून एक खालती एक आहे जो की आहे SHA-1 हॅश. म्हणजे असे हे खूप सारे वेगळे प्रकारचे हॅशिंग अल्गोरिदम्स आहेत. आता जर मी इकडे येऊन जॉन मध्ये येऊन जर मी तुम्हाला दाखवलं इकडे हे किती प्रकारचे फॉर्मॅट्स असतात, ठीक आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. आधी त्यासाठी कमांड एंटर करू शकतो आपण, लिस्ट इज इक्वल टू फॉर्मॅट. आता तुम्हाला इकडे दिसत असेल 416 फॉर्मॅट्स आहेत जे की फक्त जॉन द रिपर टूल जो आहे तो सपोर्ट करतो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तर कितीतरी जास्त असतील, 1000 वगैरे असतील. ठीक आहे, आणि प्रत्येक कंपनीचे जे आहेत ते प्रोप्रायटरी असे डेव्हलप केलेले हॅशिंग टूल्स असतात, हॅशिंग अल्गोरिदम्स असतात. कारण आता जसं आपण बघू शकतो MD5 हॅश जनरेटर वगैरे जे आहे हे नॉर्मली अवेलेबल आहेत, म्हणजे लोकांना माहिती आहे त्याचं बिल्ड कसं केलंय, त्याला क्रॅक कसं करू शकतो. कंपनी हेच सर्व नाही यूज करणार, कारण हे जर असे जॉन द रिपरने लगेच क्रॅक होऊन जातील जर कुठे मिळालं हॅशेस वगैरे डेटा ब्रीच मध्ये. तर म्हणून हे असे नॉर्मली हे जे साधे सुधे आहे ते वर्लपूल किंवा SHA-1 वगैरे हे नाही यूज केले जात मोठमोठ्या कंपनी द्वारा. ठीक आहे, म्हणून ते लोक त्यांचे स्वतःचे डेव्हलप करतात आणि ते यूज करतात. ओके, आता हे एवढं तुम्हाला समजलं. जॉन द रिपर जो आहे तो खूप सारे, जसं आता मी दाखवलं तुम्हाला, खूप सारे अल्गोरिदम सपोर्ट करतो. 416 आपण आता बघितले फॉर्मॅट्स तो सपोर्ट करतो. ठीक आहे, तर जर तुम्हाला बेसिक जाणून घ्यायचं असेल की जॉन द रिपरचं काय कमांड्स आहेत, कशासाठी कमांड्स यूज केले जातात ते सर्व, तर तुम्ही असं एंटर करू शकतात कमांड मॅन जॉन. आता मी ही कमांड एंटर करतो. आता इकडे मॅन्युअल ओपन झालेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की डिस्क्रिप्शन काय आहे, म्हणजे जॉन द रिपरचा जो टूल आहे त्याच्याबद्दल जेवढे पण काही इन्फॉर्मेशन आहे ती इकडे आपल्याला डिस्प्ले होते. ओके, बघू शकता तुम्ही इकडे एक्सटर्नल मोड आहे, तो कसा यूज करायचा, तो काय यूज करतात. ठीक आहे, बघू शकतात फंक्शन डिफाइंड इन जॉन, हे सर्व आपण इथे यूज करू शकतो. ठीक आहे, सिम्पली अजून एक कमांड आहे अशी, ती आहे जॉन हायफन हेल्प. ही पण एक कमांड आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला काही ऑप्शन दिसू शकतात की कुठला ऑप्शन कशासाठी आहे. तो त्यानंतर प्रोग्रेस वगैरे बघू शकतात, एमिट स्टेटस लाईन, म्हणजे ती कमांड कशासाठी वापरली जाते त्याचं तिथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ओके, तर हे थोडं ऍडव्हान्स आहे, तर तुम्ही नॉर्मल गोष्टी जसं शिकलात तसं हे वापरायला लागलात की तुम्हाला हे हळूहळू कळत जाईल. ओके, आता बेसिक सिंटेक्स आपण बघून घेऊया जॉन द रिपरचा कसा आहे ते. तर जॉन द रिपरचा बेसिक सिंटेक्स असा आहे, जॉन त्यानंतर फाईल नेम काय आहे ते मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर आहे फॉर्मॅट. ओके, आता फाईल नेम म्हणजे काय, तर आता हा जो हॅश आपण इथे जनरेट केला, सपोज MD5 एक्झाम्पल साठी घेऊया, हा मी इथून कॉपी करणार. मला सपोज करा की मला कुठून तरी मिळाला हा कोणाचा तरी पासवर्ड आहे, तर मी काय करणार, हा कॉपी करणार, एका फाईल मध्ये, टेक्स्ट फाईल मध्ये स्टोअर करेन आणि मग ती टेक्स्ट फाईल जे ती इथे असाइन करेन. ओके, त्यानंतर ही टेक्स्ट फाईल मी इथे असाइन केली आणि मग फॉर्मॅट आपल्याला द्यायचं आहे. तर फॉर्मॅट कुठला आहे, तर MD5 फॉर्मॅट आहे, तर म्हणून मी इथे इज इक्वल टू करून ते समोर इज इक्वल टू करून MD5 असं देईन. ओके, तर पूर्ण नाव ऍक्च्युली त्याचं असतं raw.md5, तर मी इथे असं एंटर करेन MD5. ओके, कॅपिटल मध्ये इथे लिहायचं आहे, बघू शकता तुम्ही कॅपिटल मध्ये MD5 लिहायचं आहे. तर हे जे आहे बेसिक सिंटेक्स झालं. सपोज करा आता इकडे SHA-1 असतं, जसं इथे हे आहे SHA-1, हे जर असतं तर आपण इकडे SHA-1 एंटर केलं असतं. ठीक आहे, सेम तसंच आहे raw.SHA-1. ओके, हे असं आपण एंटर केलं असतं आणि मग हॅश पण आपण ही वालीच घेतली असती क्रॅक करण्यासाठी. ठीक आहे, तर हे बेसिक काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या. आता आपण बघूया की त्याच्यामध्ये टाइप्स कोणते कोणते असतात. ते बेसिक सिंटेक्स बघितला आपण, आणि मग आता बघूया आपण टाइप्स कोणते कोणते असतात, ते म्हणजे मोड्स कोणते कोणते असतात जॉन द रिपर मध्ये. तर बेसिकली 4 टाइप्सचे मोड्स असतात जे की इकडे तुम्हाला दिसत आहेत. ओके, एक असतो सिंगल मोड, त्यानंतर असतो वर्ड लिस्ट मोड, त्यानंतर आहे इन्क्रिमेंटल मोड आणि एक्स्टर्नल
एक्सटर्नल मोड. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे दोन मोड डिस्कस करणार आहोत, सिंगल आणि वर्ड लिस्ट. ओके, इथे स्पेलिंग चुकलेली आहे. ठीक आहे, तर वर्ड लिस्ट आणि सिंगल मोड आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. जर मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही नोट्स बनवा, ऍज अ बिगिनर नोट्स बनवणं खूप गरजेचं असतं. सगळ्या गोष्टी त्या लक्षात राहणार नाही, म्हणून नोट करून घ्या जे जे मी सांगतोय ते. सिंपल सिंटेक्स वगैरे जे आहे मगाशी मी सांगितलं, बेसिक सिंटेक्स, ते सर्व तुम्ही नोट करून घ्या. त्याआधी आपण स्टार्ट करूया सिंगल मोड पासून. ओके, तर मी सिंगल मोड मध्ये क्रॅक करायला आधी तुम्हाला सांगतो. एक्झाम्पल साठी आपण हेच घेऊया, MD5 वाला घेऊया, सिंपल पडेल आपल्याला क्रॅक करण्यासाठी, समजण्यासाठी. ठीक आहे, मी तुम्हाला काय म्हणतोय की आधी ना बेसिक्स समजून घ्या. बेसिक्स तुम्हाला तुमचे क्लिअर झाले ना, मग तुम्ही पुढे ऍडव्हान्स गोष्टी पण तुम्हाला लगेच तुम्ही शिकू शकतात. ओके, आधी काय करूया आपण, नॅनो करून एक फाईल क्रिएट करूया. त्याच्यामध्ये hashes.txt hash.txt बनवूया. ठीक आहे, चला. आणि इकडे मी आता ना त्याचे कॉपी केलं ना, इकडून जे आपण कॉपी केलं हे मी इथे पेस्ट केलं. ओके, आणि आता ही जी फाईल आहे मी आता सेव्ह करतो. ओके, Ctrl+X ने आपण सेव्ह करू शकतो. ठीक आहे, मी सेव्ह केली. आता आपल्याला काय करायचं, तर ती फाईल जी आहे ती क्रॅक करणार आहोत आपण. सपोज करा की आता सध्यासाठी विसरून जा की आपणच हे बनवलेलं आहे QWERTY. सपोज करा आपल्याला पासवर्ड माहितीच नाही, मला कुठून तरी त्या हॅशेस मिळाला आणि मी आता ते क्रॅक करतोय. तर मी काय करेन, सर्वात पहिला तिकडे एंटर करा जॉन, त्या टूलचं नाव आहे जॉन. ठीक आहे, त्यानंतर सिम्पली त्या फाईलचं नाव द्या ज्याच्यामध्ये आपण आता हॅशेस स्टोअर केले. ठीक आहे, आणि सिम्पली त्याचा फॉर्मॅट द्या. ओके, हे एवढं तुम्ही दिलं, बघू शकता तुम्ही. जसं मी मगाशी तुम्हाला बेसिक सिंटेक्स मध्ये सांगितलं होतं तेच सेम आहे सिंगल मोड साठी. तर मी सिम्पली एंटर करतो. आता तो जो आहे आपल्याला पासवर्ड त्यांनी क्रॅक करून देईल. ओके, आता तुम्ही बघू शकता तिकडे त्यांनी काय सांगितलं की लोडेड 1 पासवर्ड हॅश, नो पासवर्ड हॅशेस लेफ्ट टू क्रॅक. म्हणजे त्यांनी पासवर्ड जो आहे तो क्रॅक केलेला आहे, पण आपल्याला आता शो झाला नाही पासवर्ड काय आहे. तर शो करण्यासाठी आपण सिम्पली एंटर करू शकतो कमांड, जी की आहे -शो. म्हणजे आता जी क्रॅक करण्यासाठी आपण वापरली तीच कमांड ठेवून इकडे पुढे -शो. बघू शकतात त्याने आपल्याला पासवर्ड जो आहे तो इथे शो केलेला आहे, जो की होता QWERTY. ठीक आहे, तर एवढं सिंपल असतं पासवर्ड क्रॅक करणं. ओके, तुम्हाला समजलं असेल बेसिक सिंटेक्स. आता त्यानंतर आपण आता वर्ड लिस्ट मोड बघूया काय असतं. सिम्पली हे मी क्लिअर करून घेतो. आता वर्ड लिस्ट मोड जे आहे ते थोडं त्याच्या आधी बेसिक तुम्ही समजून घ्या. ओके, आता जसं आपण हा क्रॅक केला पासवर्ड QWERTY वाला. ठीक आहे, तर याच्यामध्ये कसं असतं ना, वर्ड लिस्ट मोड एक वर्ड लिस्ट असाइन केली जाते. वर्ड लिस्ट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये खूप सारे पासवर्ड्स असतात. जसं मी तुम्हाला दाखवलं की rocq.txt नावाची किती फाईल असते, ती मी तुम्हाला दाखवतो आधी. ठीक आहे, बघू शकता इकडे मी जर गेलो तर कॅट करून दाखवतो इकडे तुम्हाला, कॅट rocq.txt. मे बी इथे असेल तर लेस करतो, तर इकडे मे बी इथे rocq.txt नावाची एक फाईल असणार आहे. ओके, जॉन मध्ये. ओके, ऍक्च्युली माझं लोकेशन चुकलेलं आहे. मी एक काम करतो, मी तुम्हाला दाखवत होते आधी वर्ड लिस्टचं लोकेशन ते नव्हतं, cd/user/share, आणि इथे वर्ड लिस्ट मध्ये आपल्याला जायचं आहे. ओके, आता मी इथे एलएस करतो. आता इकडे तुम्हाला दिसत असेल rocq.txt नावाची एक वर्ड लिस्ट आहे. ती जर मी कॅट करून केली तर इकडे तुम्ही बघू शकता कितीतरी याच्यामध्ये पासवर्ड्स आहेत, म्हणजे लाखो करोडो पासवर्ड्स आहेत. हे मी स्टॉप करतो, तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे म्हणजे असे पासवर्ड्स आहेत. ते काय काय असे पासवर्ड्स आहेत जे की आपल्याला म्हणजे आपण पासवर्ड क्रॅक करण्यासाठी यूज करू शकतो. ठीक आहे, हे कॉन्फिडेन्शियल असे काय काय आहेत, म्हणजे अजून तरी खूप लोड होतं ते. मी तर पॉज केला आता ही प्रोसेस. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचे वर्ड लिस्ट असतात आणि याच्यामध्ये ना खूप सारे पासवर्ड्स असतात जे की नॉर्मली पीपल ठेवतात पासवर्ड. तर आपण काय करणार आहे, आपण त्याला खूप सारे पासवर्ड जे आहे ते त्याला असाइन करायचे एका वर्ड लिस्ट मध्ये, आणि मग ते जे आपण हॅशेस आपल्याला मिळालेले असतात ते त्याला असाइन करायचे. म्हणजे तो काय करेल की मॅच करून बघेल की प्रत्येक हॅश व्हॅल्यू जी आहे ती त्याला मॅच करून बघेल, आणि मग तो जो आहे तो पासवर्ड क्रॅक केला जाईल. ठीक आहे, तर मी तुम्हाला करून दाखवतो आता, असं तुम्हाला मे बी कळालं नसेल. तर आपण काय करूया ना, 4-5 पासवर्ड घेऊया आधी. तर मी हा एक QWERTY घेतला, काम करतो. आता मी इकडे नॅनो करून ना वर्ड लिस्ट बनवूया. आपण आधी हॅशेसच बनवूया, हॅशेस करूया आधी. तर ही QWERTYची तर आपण इथे पेस्ट करून घेऊया आधी. ठीक आहे, आपण आता काय करतोय, SHA-1चं करतोय, बरोबर ना. MD5 मग आपण केलं आता, तर आपण SHA-1चं करूया आता. ठीक आहे, तर मी इकडे पेस्ट करतो ती SHA-1ची. 5 आपण घेऊया पासवर्ड, कुठले तरी सिंपल वाले. त्यानंतर एक पासवर्ड घेऊया, पासवर्डच घेऊया. ठीक आहे, चला सिंपल वाले घेतोय, कारण आहे ना लगेच क्रॅक होतील ते. मी एक घेतलं, नंतर अजून एक घेऊया. ते कसं सिंपल घेऊया, 1 2 3 4 5 6. कॉपी करतो, पण पेस्ट केलं. ठीक आहे, तीन झालेले आहेत. अजून आपण 2 आपल्याला घ्यायचे आहेत. अजून काय घेऊ आता, ठीक आहे हेच घेतो, हॅशच घेतो. चला, सुचत नाही तर आता जे आहे तेच घेतो. कॉपी इकडे येऊन सिम्पली पेस्ट करू. ठीक आहे, 4 झाले. ठीक आहे, 4 बस झाले, 5 नको घेऊया. तर मी आता हे सेव्ह करतो. आणि आता एक वर्ड लिस्ट पण बनवूया आपण. ठीक आहे, तर ही एक
वर्ड लिस्ट आपण क्रिएट करूया. तर वर्ड लिस्ट मध्ये तेच पासवर्ड देऊया जे आपण आता मगाशी घेतले होते. तर एक सर्वात पहिला तर होता QWERTY, त्यानंतर होता पासवर्ड, नंतर होता 1 2 3 4 5 6 आणि होतं एक. ठीक आहे, तर हे पण आपण घेतलेलं आहे Ctrl+X. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय सिम्पली, तर जॉन, त्यानंतर त्याचा फॉर्मॅट आपल्याला आधी याच्यामध्ये एंटर करायचं. थोडं सिंटेक्स मध्ये फरक आहे. मगाशी आपण आधी फाईल नेम दिलं होतं आणि मग नंतर त्याला आपण हॅशेस जे आहेत ते त्याला आपण दिले होते. ठीक आहे, तर फॉर्मॅट मध्ये आपल्याला आता एंटर करावं लागेल. फॉर्मॅट मध्ये आहे फॉर्मॅट इज इक्वल टू raw.md5. ठीक आहे, तर हे त्याला आपण असं द्यायचं आहे कारण SHA-1 आपण कॉपी केले होते. MD5 चे जर केले असते तर इथे आपण आता MD5 एंटर केलं असतं. ठीक आहे, हे MD5 नाही आहे तर इकडे SHA-1 आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला हॅशेस द्यायचे आहेत hash.txt आणि जी वर्ड लिस्ट आपण क्रिएट केली होती वर्ड लिस्ट, सिम्पली वर्ड लिस्ट द्यायची आहे जे की आहे वर्ड लिस्ट. इथे स्पेस नाही न देता आपल्याला वर्ड लिस्ट एंटर करायचा. आता जेव्हा मी एंटर करेन तर तो आपल्याला जो आहे त्यांनी सगळे पासवर्ड बघू शकता आपल्याला क्रॅक करून दिलेले आहेत. मी ते सिम्पली काय करतो तर -- शो करतो. ओके, इनव्हॅलिड दाखवते. आपल्याला आधी हे जे आहे हे इथून डिलीट करायचं आहे. तर एंटर करतो. आता बघू शकता त्यांनी आपल्याला सगळेचे सगळे पासवर्ड क्रॅक करून दिले. आता हेच जर मी त्या वर्ड लिस्ट मध्ये हे जर सगळे काढले पासवर्ड, त्याच्यातून असे पासवर्ड दिले की ज्याच्यामध्ये हे पासवर्डच नाही तर तो क्रॅक नाही करू शकणार. एक बेसिक सिंपल गोष्ट अशी असते की जर तुम्ही त्याला कुठले वेगळी हॅशेस देताय क्रॅक करण्यासाठी आणि एक वर्ड लिस्ट सुद्धा तुम्हाला असाइन करायची असते. ठीक आहे, तर जर तुमचा पासवर्ड त्या वर्ड लिस्ट मध्ये नसेल, ठीक आहे, माझं ही गोष्ट नक्की ऐकून घ्या प्रॉपरली. तुम्ही जो हॅश त्याला असाइन करताय, ठीक आहे, सपोज करा तुम्ही QWERTYचे हॅश तुम्ही त्याला असाइन केली आणि तुमच्या वर्ड लिस्ट मध्ये कुठेच QWERTY हा पासवर्ड नाही आहे तर तो पासवर्ड कधीच क्रॅक होऊ शकणार नाही. भले तुम्ही किती दिवस द्या त्याला. ब्रूट फोर्स जर तुम्ही केलात तर मे बी क्रॅक होऊ शकतो, पण वर्ड लिस्ट मेथडने QWERTY हा पासवर्ड कधीच क्रॅक होणार नाही जर तुम्ही वर्ड लिस्ट मध्ये हा वर्डच टाकला नसेल. मी तुम्हाला परत एकदा करून दाखवतो. काय करतो, वर्ड लिस्ट मधून आहे ना हा QWERTY जो आहे तो काढून टाकतो. ठीक आहे, इनफॅक्ट सगळेच काढून टाकूया आपण, दुसरंच काहीतरी त्याच्यामध्ये असंच आपण एंटर करूया. ठीक आहे, मी नॅनो वर्ड लिस्ट करतो आणि आता याच्यामध्ये काय करूया आपण सगळे हे काढून टाकूया आणि दुसरेच काहीतरी शब्द देऊया. ठीक आहे, तर मी असं करतो 98765 आणि रीड राईट, ठीक आहे, एक्झिक्यूट हे असं काहीतरी मी दिलं. ठीक आहे, Ctrl+X एंटर बाय. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता जर मी कॅट केलं वर्ड लिस्टला तर तुम्ही बघू शकता आपले पासवर्ड्स वेगळे आहेत आणि हे वेगळे आहेत. 9816 रीड राईट एक्झिक्यूट असं काहीतरी दिलेलं आहे. मी एकदा क्लिअर करतो सिम्पली. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता जर मी परत सेम कमांड रन केली इकडे, ठीक होती ही वाली. ओके, तर मी एंटर करतो. आता तुम्ही बघू शकता लोडेड 4 पासवर्ड हॅशेस, नो पासवर्ड हॅशेस लेफ्ट टू क्रॅक. मे बी आता आपण मगाशी क्रॅक केले म्हणून तो शो पण करेल एखाद वेळेस. आपल्याला काय करावं लागेल तर पूर्ण हॅशेस पण चेंज करावे लागतात. ओके, बघू शकतात त्यांनी हॅशेस आपल्याला दिलेले आहेत कारण त्यांनी एकदा क्रॅक केले. आपण काय करूया नवीन हॅशेस त्याला देऊया. आता परत एकदा नॅनो करून त्याला hash.txt मध्ये ओपन करूया आणि हे जे हॅशेस होते ना हे आपण वेगळे देऊया आणि ते पासवर्ड परत वेगळे ठेवूया आपण. ठीक आहे, तर हे मी पूर्ण इरेज करून टाकतो. इरेज झालं. आता इकडे काय करूया आपण एक वेगळे असेच काहीतरी देऊया 1 2 3 4 5 6 देऊया. परत एकदा तेच, मे बी आता दुसरे देऊया कारण ठीक आहे चला तेच देऊया, काय इश्यू नाही, बघू. तेच देऊया. हे मी सिम्पली पेस्ट करतो. त्यानंतर दुसरं एक क्रिएट करूया जे की आहे कोड देऊया. तर असे पासवर्ड देतोय आपण जे की आपल्या त्या वर्ड लिस्ट मध्ये नाही आहेत. ठीक आहे, समजलं तुम्हाला. त्यानंतर देऊया ऍपल. ठीक आहे, तेच काय पण मी पासवर्ड एंटर करतोय त्याच्यामध्ये हॅशेस ऍपल आणि एक देऊया आपण. ठीक आहे, रेड, तिथे पेस्ट. आता आपण मी सेव्ह करून घेतो. आता सेम कमांड आपण परत फायर करूया. ओके, ऍक्च्युली पण कॉपी कोणतं हे केलं होतं SHA-1 ना. ठीक आहे, चला आता मी एंटर करतो. आता तुम्हाला दिसत असेल इकडे त्यांनी दाखवलं आपल्याला सेशन कम्प्लिटेड, पण त्यांनी पासवर्ड क्रॅक केलेच नाही आहेत. ठीक आहे, -- शो करतो. बघू शकता तुम्ही त्यांनी पासवर्ड काहीतरी भलतेच दाखवले 1 2 3 4. हे आपल्याकडे नव्हतंच. मे बी होतं कारण 1 2 3 4 आपण दिलं होतं त्याला त्याच्यामध्ये, तर त्यांनी एक तो पासवर्ड क्रॅक केला कारण त्यांनी तो आधी पण क्रॅक केला होता. ठीक आहे, म्हणून त्यांनी तो क्रॅक केला. बाकीचे 3 जे हॅशेस होते ते त्यांनी क्रॅक करायला त्याला आलेच नाही कारण त्या वर्ड लिस्ट मध्येच ते नव्हते. म्हणून जर तुम्ही कुठला त्याला हॅशेस देत असाल तर तो वर्ड लिस्ट मध्ये पण प्रेझेंट असला पाहिजे. ठीक आहे, तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. बाकी काही अजून डाऊट्स वगैरे असतील, काय कळालं नसेल, माझं टेक्निक तुम्हाला समजवण्याची कळाली नसेल तर प्लीज मला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि कळाला असेल.
व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.